आता हवा बिवा काय नाही, सगळ्या पुंगळ्या लुजायत्या. ही गोष्ट शहाजीबापू आमदार असताना या गावाला 20 कोटी रुपये निधी दिलाय बापूने. संपत माने काय चांगला माणूस आहे, प्रतिष्ठित माणूस आहे. संपत माने निवडून 100% विकास करणार, रस्त्याचे काम करणार, पिण्याच्या पाण्याची सोय करणार. हवा शिवसेनेची आहे. काय कशामुळं की शहाजीबापूंनी स्थानिक लोकांना काम येत असेल किंवा कुठल्या कामाला लोकांसाठी सुद्धा पक्षानं आतापर्यंत काम गावात दिलं नाही. बापून भरपूर कामं केलीत. शहाजी बापूच्या पाठीमागे कोण जी म्हणजे उमेदवार जे देतील ती येतील निवडून. आणि हे संपतराव माने आहेत, हे राजकारणापेक्षा यांचं सामाजिक काम बऱ्यापैकी आहे गावात. नमस्कार, एस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जिल्हा परिषदेचा बिगुल वाजला आणि सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये याच मिनी मंत्रालय असणाऱ्या जिल्हा परिषदेसाठी सध्या जोरात धुमाकूळ चालू आहे. सगळीकडे प्रचार आणि चर्चा याचं वादळ उठलं आहे. सध्या आपण एकतपूर जिल्हा परिषद गटातील अचकदारी या गावामध्ये उभा आहोत. या अचकदारीमध्ये कोण विकास करणारा नेता आहे, कोण विकास करू शकतो, कोणामध्ये धमक आहे, अशा नेत्याची निवड करण्यासाठी अचकदारीतील मतदार उत्सुक आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात की अचकदारीमध्ये कुणाची हवा आहे. काका, जिल्हा परिषदेसाठी तुम्हाला कोण यावं निवडून असं वाटतं? संपत माने काय तुमचं काय कसं चांगला माणूस आहे, प्रतिष्ठित माणूस आहे. बर, तर आम्हाला चांगल्या पद्धतीनं त्याला सहकार्य करू वाटते. काय तरी काम त्यांचं काय काम बिम काय आहे का त्यांचं काय विकास काम? विकास कामच काय अजून आता रिंगणात उतरले बर. पण चांगली करतील असं वाटतं. ते तहसील कार्यालयात असते. बर, शहाजीबापूच्या माध्यमातून तरी विकास निधी आल्याचं बोललं जातं. होय होय, कसा आला काय? लय आलंय. गावात तुमचे रस्ते बिस्ते आहेत का काय? आहे ते लय भरपूर झाले. भरपूर झालेत. होय. आणि हे विरोधक असणारे आमदार शेकापचे हा, त्यांचं काय लय विकास केला मध्ये ते खरं आहे का? नाही त्यांचा कुठं एकाच अजून नाही. नाही. हे आता बापूने मग भरपूर दिल्या निधी गावाला. बर, होय. विरोधकामध्ये काय काय प्रतिक्रिया कशी आहे? त्यांचं काय असेल ते असेल, पण आम्हाला ते माने चांगल्या पद्धतीने चालेल. तुमचं काय मत आहे? संपतराव माने यांच्या अर्धांगिनी म्हणजे त्यांच्या पत्नी उभा राहिलेत जिल्हा परिषदला, त्या 100% भरघोस मतानं निवडून येणार. शिला संपत माने. बर, काय माहिती त्यांचं काय म्हणजे शहाजी बापूच्या माध्यमातून ते उभारले, कशा पद्धतीने त्यांचं विकास? पहिली गोष्ट, शहाजीबापू आमदार असताना या गावाला 20 कोटी रुपये निधी दिलाय बापूने. रस्ते असू द्या, विविध जाती धर्माच्या लोकांना समाज मंदिर वगैरे, रस्ते, तलाव, पाणी साठवायला अशी कामं बापूंनी भरपूर केलीत. आणि हे संपतराव माने आहेत, हे राजकारणापेक्षा यांचं सामाजिक काम बऱ्यापैकी आहे गावात. प्रत्येक जाती धर्म इथं अचकदारी गावामध्ये प्रत्येक जाती धर्माची लोक राहते ती, तर त्यांची जयंती असू द्या, कुठलं सामाजिक काम असू द्या, त्यांना हातभार लावणं, आर्थिक सहाय्य करणं, अशा ह्यांच्या माध्यमातून, संपतराव माने यांच्या माध्यमातून चांगल्या गोष्टी घडते त्या. विरोधक तर म्हणजे बाबासाहेब देशमुख शेकापचे मोठे आमदार आहेत, त्यांचं इथे विकास काम आहे असं म्हटलं जातं. नाही, बाबासाहेब देशमुख निवडून येऊन 1 वर्ष झाले, अजून तर त्यांचं काही इथं विकास निधी आलाच नाही किंवा अजून कुठलं काही काम दिसलं नाही वर्षात. नाही. हा, नाही. त्यांचा उमेदवार कोण आहे काय माहिती का त्याबद्दल? नाही, अजून तर आम्हाला काय माहित नाही. नाही. तुम्हाला काय वाटतंय? संपत माने काय एवढं काय संपत माने त्यांनी काय आजार सेतूच्या माध्यमातून विविध कामं केलीत, भरपूर कामं केलीत. बर, हां, जातीय दाखला असू द्या, रेशन कार्ड असू द्या, किंवा जमिनी कामं लोकांची केलेले. विकासाबद्दल काय मत आहे तुमचं? संपत माने निवडून 100% विकास करणार, रस्त्याचे काम करणार, पिण्याच्या पाण्याची सोय करणार इथं गटातल्या. विरोधक म्हणतो आम्ही तुल्यबळ आहे, आम्ही विकास काम भरपूर आणलेले आहेत. नाही, एक रुपया सुद्धा पक्षानं आतापर्यंत काम गावात दिलं नाही. बापून भरपूर कामं केलीत. विकासाबद्दल काय अपेक्षा काय? अपेक्षा काय, रस्ते कामं झाली पाहिजे, पिण्याच्या पाण्याची सोय झाली पाहिजे लोकांच्या इथं. काय नाव तुमचं? विकास गोरख गंभीरे पाटील. काय वाटतं कोणी यावं, कोणाची हवा येते तुमच्या अचकदारीमध्ये? सध्या शहाजी बापूच्या पाठीमागे कोण जी म्हणजे उमेदवार जे देतील बर, ती येतील निवडून. का पण शहाजी बापूचं काय जादू कांडे आहे का? 29 कोटी आलाय. कोटी. हा, बर, काय काय माध्यमातून काय कामं झाली? तलाव झाले काम, बर. रस्ते झाले, तर बर, मस्जिद झाली. बर. होय. विरोधक म्हणतो आम्ही ह्या गावाचा विकास भरपूर नाही, अजून तरी केलेला काय नाही. नाही. अजून तरी काय.
शेकापचे आमदार आहे त्यांचं उमेदवार नाही कोण ह्यात माहिती आहे काय? अजून तरी काय नाही आलं. शेकापचा आमदार उमेदवार कोण आहे हे तर माहिती नाही माहित नाही आपल्याला. नाही. नाही त्यांनी इकडे आलेत का नाही कधी? नाही कधीच नाही अजून आले. बर हवा शिवसेनेची आहे. बर काय कशामुळं? की शहाजी बापूंनी स्थानिक लोकांना कामं युवत संस्था किंवा कुठल्या कामाला लोकांसाठी राबणूक केली आहे किंवा त्यांनी स्वतःसाठी कधीच बघितलं नाही, गोरगरीब जनतेसाठी बघितलेलं आहे. आणि संपत माने यांची पत्नी आहे होतं जिल्हा परिषदेला. त्यांनी सुद्धा कुठल्याही अडचणी असो, कुठलं लक्ष्मीनगर असो, कुठल्याही तालुक्यातला कोण माणूस गेला तर ते त्यांचं कुठलं काम रोखवलेलं नाही त्यांनी किंवा थांबवलेलं नाही. त्यामुळे त्यांना एकंदर आमचं बी गावचं आहे, आम्हालाही वाटतं की बाबा आपल्या गावचा माणूस आहे, कुठं तर काय तर आपल्याला विकासाची कुठली तरी बाजू उबदवल किंवा होईल म्हणून आम्हाला बी सुद्धा एकंदर सहकार्य करायला लागलं तर करावं लागेल. विरोधक आमदार आहेत शेकापचे, त्यांच्याकडून ते भरपूर निधी आणलाय म्हणतात. एकही रुपया आतापर्यंत 1 वर्षाचा कालावधी गेला 25,370 मतांनी निवडून ती आली, तरी सुद्धा एकाही रुपयाचा निधी आलेला नाही गावात. हां, आणि मोहन आलदर म्हणून त्यांची पत्नी ह्या संपत मानेच्या विरोधात त्यांच्या पत्नीच्या विरोधात आहे जिल्हा परिषदेला. त्याचं आता भविष्य काळात सांगू शकते. माणसाचं काय कवल कुठलं काय रातूमध्ये कसं आहे, कुणाचं 10 कोटी पकडलं, कुठं 5 कोटी पकडलं, पैसे पुढं काय सांगू शकते का? काय वाटतं तुमच्या अचकताने जिल्हा परिषदेसाठी कोणी यावं असं वाटतंय? संपत नाही. का बरं? बापूचं काम बोलतोय. बापूचं काम बोलतोय. काय काम काय केलं तुमच्या गावामध्ये? काही गटारे केलेत, ब्लॉकचे कामं केलेत, बर भरपूर काम आहे ती, सभा मंडप आहेत. विरोधक तर तुल्यबळ आहे, आमदार आहेत, सध्या चालू आमदार आहेत. या 1.5 वर्षात एक हे अजून काम नाही नाही चालू आमदार आहे. बर काम तर भरपूर केले म्हणून सांगतात सगळ्यांना. बापून काम झाली. जोर बोल. काय म्हणतात? हं? काय म्हणतात? बापूस कामाबद्दल बोलतोय हो. भरपूर आहे. मग कोणी यावं असं मला वाटतं? संपत नाही. संपत मानेची काय काम आहेत? माणूस चांगला आहे. बर माणूस चांगला आहे. चांगला म्हणजे नेमकं काय कामासाठी काय कसं? कामासाठी बर मग कोण संपत माने यावं असं वाटतं तुम्हाला? हा. आज आपण अचकदानीच्या या गावामधील अनेक लोकांशी चर्चा केली. या गावामध्ये असणारा विकास, झालेला विकास हे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या निधीतून झालेला आहे. त्याचबरोबर गावात येणाऱ्या छोट्या छोट्या अडचणी सोडवण्यासाठी संपतराव माने यांनी बऱ्यापैकी हातभार लावला आहे. त्यामुळं या अचकदानीच्या गावामध्ये लोकांमध्ये असणारा त्यांचा रुतबा, कामाचा रुतबा, त्यांच्या बाबतीत असणारं मनातलं प्रेम, यामुळं या अचकदानीतून संपतराव माने यांच्या पत्नी या निवडून येतील अशी अपेक्षा या गावकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे.